नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सीनियर सिटीजन कार्ड घरबसल्या कसे काढायचे, कोणती कागदपत्रे लागतात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कार्डाचे फायदे काय आहेत. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल किंवा घरातील आईवडिलांसाठी कार्ड काढायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सीनियर सिटीजन कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागतील तर मित्रांनो, तुमचा आधार कार्ड, रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवरती यायचं आहे आणि इथे तुमचा ID पासवर्ड फिल करायचा आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असाल तर रजिस्ट्रेशन करून डायरेक्टली लॉग इन करायचं आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करू शकता. तर चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या फॉर्मच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. आपलं लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती यायचं आहे. मेन पेजवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लेफ्ट साईडला त्यानंतर तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक योजनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला त्यामध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिक दाखला सिलेक्ट करून घ्यायचा आणि प्रोसीड करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व्हिस लिस्टमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिक दाखला सर्च करून पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कोणकोणते कागदपत्र लागणार इथे दाखवले जातील. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की आपण दाखला कसा भरायचा आहे. सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला तुमचं इथे नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर मराठीमध्ये ते नाव ऑटोमॅटिकली येणार आहे. इकडे तुम्हाला वडिलांचं नाव भरून घ्यायचं आहे. वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला जन्मतारीख, वय आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं जेंडर काय असेल ते फिल करायचं आहे. खाली तुम्हाला व्यवसाय या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय काय जे काही असेल ते तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे आणि राष्ट्रीयत्व भारतीय करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये अर्जदाराच्या निवासाची तपशीलमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता इकडे एंटर करायचा आहे. ॲड्रेस एंटर करायचा आहे. पहिले तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव, तुम्ही कोणत्या गावात राहता ते गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुमचा पिनकोड जो काय असेल तो पिनकोड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली लाभार्थ्याची तपशीलमध्ये तुम्हाला तुमचा रक्तगट इकडे सिलेक्ट करायचा आहे. जे काय तुमचा रक्तगट असेल ते तुम्हाला इकडे सबमिट करायचं आहे. रक्तगट सिलेक्ट करून झाल्यानंतर मित्रांनो, आपत्कालीन स्थितीत व्यक्तीचा संपर्क, तुमच्याकडे जर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर असेल कोणाचा तर तुम्हाला इकडे टाकायचा आहे. जर नसेल तर नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर कराराची तपशीलमध्ये तुम्हाला स्वघोषणापत्रक म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन टिक करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन टिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला प्रोसीड या समावेश करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा फोटो आणि सर्व काही जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत. तर मी इकडे डॉक्युमेंट्स पटापट अपलोड करून घेतो मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पेमेंटसाठी विचारलं जाणार. तर मित्रांनो, तुम्हाला इथे आता तुमचं पेमेंट असेल जे काही 69 रुपयाचं ते पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असं काही डॅशबोर्ड समोर दिसेल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. त्याद्वारे तुम्ही स्टेटस चेक करू शकता. साधारणपणे 7 ते 15 दिवसामध्ये सिनियर सिटीजन कार्ड तयार होतं. काही ठिकाणी वेळ कमी जास्त लागू शकतो. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.